नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर टी अनिवार्यता संदर्भात महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित झालेला आहे. दिनांक 1/1/2026 रोजी हा या ठिकाणी शासन निर्णय निर्गमित झालेला आहे. याबद्दल संपूर्ण सविस्तर जी काय आहे ते संपूर्णपणे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ वाया न घालवता अनिवार्यतेसंदर्भात महत्त्वपूर्ण हा शासन निर्णय काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया. बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता. टायटल काय आहे बघा, अनिवार्यता संदर्भात महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित दिनांक 1/1/2026. अ इम्पॉर्टंट गव्हर्नमेंट डिसिजन रिगार्डिंग मॉनिटरी इशूड ऑन 1/1/2026. शिक्षक पात्रता परीक्षा संदर्भात आदिवासी विकास विभागामार्फत दिनांक 1/1/2026 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहे. माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या न्याय निर्णयानुसार राज्यातील आदिवासी विकास विभागाच्या नियंत्रणाखालील स्वयंसेवी संस्थांमार्फत संचलित अनुदानित आश्रमशाळांमधील शिक्षण हमी कायदा 2009 लागू होण्यापूर्वी नियुक्त करण्यात आलेल्या व सेवानिवृत्तीकरिता 5 वर्षापेक्षा जास्त कालावधी असणाऱ्या शिक्षकांच्या बाबत त्यांना सेवेत राहण्यासाठी 2 वर्षाच्या आत दिनांक 1/1/2027 पूर्वी शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक असणार आहे. तसेच अनुदानित आश्रमशाळांमधील शिक्षकांनी शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण झाले नाही तर त्यांच्या सेवा समाप्त करण्यात यावेत असे नमूद करण्यात आले आहेत. त्यानंतर पुढे अपडेट पाहू शकता बघा कशा पद्धतीने आहे. त्याचबरोबर राज्यांमधील आदिवासी विकास विभागाअंतर्गत नियंत्रणाखालील सर्व अनुदानित आश्रमशाळा या शाळांमध्ये प्राथमिक शिक्षकांच्या नियुक्ती समयी इयत्ता 1 ते 8वी शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांचीच निवड करण्यात यावी असे देखील नमूद करण्यात आले आहे. तसेच शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण उमेदवार उपलब्ध न झाल्यास सदर पद हे कंत्राटी स्वरूपात या ठिकाणी शैक्षणिक सत्र समाप्त होईपर्यंत भरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच अशा प्रकारे नियुक्त कंत्राटी शिक्षकास शासनाकडून कोणतेही आर्थिक अनुदान अथवा सेवाविषयक लाभ मिळणार नसल्याचे तसेच त्यांच्या सेवा आवश्यकतानुसार विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन सत्र समाप्तीपर्यंत कंत्राटी स्वरूपात भरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण नसलेल्यांना या उमेदवारास प्राथमिक शिक्षण सेवक पदावर नियुक्ती देण्यात येऊ नये असे देखील नमूद करण्यात आले आहे. बघा, तुमच्या समोर या ठिकाणी GR आहे, तुम्ही पाहू शकता. तुमच्या समोर हा GR काय सांगतोय, एकूण सविस्तर GR पाहू शकता. कालच्या घडीचा म्हणजे दिनांक 1/1/2026 हा GR आहे. बघा, तुमच्या समोर GR आहे. प्राथमिक शिक्षकांकरिता शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता आणि शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य करण्याबाबत महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभाग. तारीख आहे 1 जानेवारी 2026. बघा, प्रस्तावना काय सांगतोय. केंद्र शासनाचा बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 ची ही अंमलबजावणी राज्यात दिनांक 1 एप्रिल 2010 पासून सुरू करण्यात आली आहे. केंद्र शासनाने दिनांक 31 मार्च 2010 च्या अधिसूचनेद्वारे शिक्षक पदांवर नियुक्तीसाठी पात्रता व सेवा शर्ती ठरवण्यासाठी कलम 23 नुसार राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद म्हणजे NCTE यांना शैक्षणिक प्राधिकरण म्हणून घोषित केले आहे. राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद यांनी दिनांक 23 ऑगस्ट 2010 व दिनांक 29 जुलै 2011 च्या अधिसूचनेद्वारे प्राथमिक शिक्षकांकरिता इयत्ता 1 ते 8वी किमान शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता निश्चित केली असून शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे TET अनिवार्य केली आहे. त्या अनुषंगाने सदर अधिनियमातील तरतुदी प्राथमिक शिक्षकांसाठी इयत्ता 1 ते 8वी करिता लागू करण्यासाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिनांक 13/2/2013 रोजी शासन निर्णय निर्गमित केला आहे. सदर शासन निर्णयाच्या धर्तीवर आदिवासी विकास विभागाच्या नियंत्रणाखालील सर्व शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा किंवा केंद्रीय आश्रमशाळा व एकलव्य रेसिडेन्शियल स्कूल यामधील शिक्षकांना शासन निर्णय दिनांक 3 ऑक्टोबर 2013 अन्वये किमान शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता आणि शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे TET अनिवार्य करण्यात आली आहे.
तसेच संदर्भ क्रमांक 3 येथील शासन निर्णयान्वये दिनांक 3 ऑक्टोबर 2013 ते या शासन निर्णयाच्या दिनांकापर्यंत राज्यातील आदिवासी विकास विभागाच्या नियंत्रणाखालील सर्व शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा, केंद्रीय आश्रमशाळा व एकलव्य रेसिडेन्शियल स्कूल या शाळांमध्ये नियुक्त झालेल्या प्राथमिक शिक्षकांपैकी शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टीईटी उत्तीर्ण नसलेल्या उमेदवारांनी शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टीईटी प्रथम 3 संबंधित उत्तीर्ण होणे बंधनकारक करण्यात आले आहे. आता माननीय सर्वोच्च न्यायालयाने सिव्हिल अपील क्रमांक पाहू शकता. या ठिकाणी दिनांक 1/9/2025 रोजी दिलेल्या या निकालामध्ये पुढील प्रमाणे नमूद केले आहे. पाहू शकता कशा पद्धतीने अपडेट आहे. इन सो फॉर इन ॲज इन सर्व्हिस टीचर सर्वाइस टीचर्स रिक्वायर्ड प्रियर एनहान्समेंट ऑफ द RT Act and having more than 5 years to relieve on supervision and concerned, they shall be under an obligation to quality the TET within 2 years from the date in order to continue in service. If any such teachers fail to the quality the TET within the time that we have allowed, they shall have to quit service. They may be compulsory. They may be compulsory retired and paid whether terminal benefits they are entailed to be add rider that to quality for the terminal benefits. Such teachers must have put in the qualifying period of service in accordance with the rules. If any teachers has not put the qualifying service and there is some deficiency, his her case may be considered by the appropriate department in the government upon in representation being made by him her. उपरोक्त माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या या न्यायनिर्णयानुसार प्रस्तुत शासन परिपत्रकान्वये शासन पुढील प्रमाणे निर्देश करीत आहे. राज्यातील आदिवासी विकास विभागाच्या नियंत्रणाखालील स्वयंसेवी संस्थांद्वारे संचलित अनुदान आश्रमशाळांमधील शिक्षण हमी कायदा या ठिकाणी पाहू शकता. 2009 हे लागू होण्यापूर्वी नियुक्त केलेल्या आणि सेवानिवृत्तीसाठी 5 वर्षापेक्षा जास्त कालावधी असलेल्या शिक्षकांच्या बाबतीत त्यांना सेवेत राहण्यासाठी 2 वर्षाच्या आत म्हणजे दिनांक 1/9/2027 पूर्वी शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टीईटी उत्तीर्ण होणे बंधनकारक असेल. दुसरा आहे उपरोक्त नमूद केल्यानुसार अनुदानित आश्रमशाळांमधील शिक्षकांनी शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टीईटी उत्तीर्ण झाले नाही तर त्यांच्या सेवा समाप्त करण्यात याव्या. तिसरा आहे तसेच यापुढे राज्यातील आदिवासी विकास विभागाच्या नियंत्रणाखालील सर्व अनुदानित आश्रमशाळा या शाळांमध्ये प्राथमिक शिक्षकांच्या नियुक्ती समयी इयत्ता 1ली ते 8वी शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टीईटी उत्तीर्ण उमेदवारांचीच निवड करण्यात यावी. शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी उत्तीर्ण उमेदवार उपलब्ध न झाल्यास सदर पद कंत्राटी स्वरूपात शैक्षणिक सत्र समाप्त होईपर्यंत भरण्यात यावे. अशा प्रकारे या ठिकाणी नियुक्त कंत्राटी शिक्षका शासनाकडून कोणतेही आर्थिक अनुदान अथवा सेवाविषयक लाभ मिळणार नसून त्यांच्या सेवा आवश्यकतेनुसार विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन सत्र समाप्तीपर्यंत कंत्राटी स्वरूपात भरण्यात यावे. कंत्राटी नियुक्तीवरील वेतनाचा खर्च संबंधित संस्थेने या स्वनिधीतून भागवावा. त्याप्रमाणे शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टीईटी उत्तीर्ण नसलेल्या उमेदवारास प्राथमिक शिक्षण सेवक पदावर नियुक्ती देण्यात येऊ नये. बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे. एकूणच टीईटी संदर्भात हा जो मोठा निर्णय आहे, एकूणच कालच्या घडीला टीईटी अनिवार्यता संदर्भात महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय या ठिकाणी प्रकाशित झालेला आहे. याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत. अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.